हाय फ्रेंड्स, चला आज आपण शिकणार आहोत स्टिच कशी मारायची। स्टिच मारण्यासाठी 3 प्रकारचे धागे म्हणजेच भरपूर प्रकारचे धागे असतात, पण आपण त्यामध्ये तुम्हाला मी 3 प्रकारचे दाखवणार आहे। ही नॉर्मल सुई आहे, त्यानंतर हा जरी विथ नायलॉन आहे, जरी विथ कॉपर आहे आणि हा जरी विथ कॉटनचा धागा आहे। अशा प्रकारचे धागे आपण स्टिच मारण्यासाठी यूज करतो। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते की हा धागा आहे तो त्याचे 3 वेढे बोटामध्ये करून घ्यायचे आणि ते वेढे बोटामध्ये करून घेतले की त्याला गाठ मारून द्यायची। तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये कशा प्रकारे तुम्हाला गाठ बसवायला सांगत आहे। एकदा की गाठ मारून झाली की जो उरलेला धागा असतो तो कट करून द्यायचा। उरलेला धागा जो आहे तो वरचा आणि खालचा तो कट करून द्यायचा। कट करून दिला की ती जी गाठ असते, कट करून दिलेली गाठ असते ती अंगठा आणि मधले बोट याच्यामध्ये पकडायचे आणि वरच्या बोटाला ती धागा अडकवून घ्यायचा। आणि आता मी तुम्हाला शिकवते की कसं धागा वरती काढायचा फॅब्रिकमधून। सुई खोचून घ्यायची, त्याच्यामध्ये धागा अडकवायचा अशा प्रकारे आणि वरती ताणून घ्यायचा। तो जी गाठ आहे ती फॅब्रिकला बसली पाहिजे। अशा प्रकारे बसली की त्यातून परत एकदा धागा वरती काढून घ्यायचा आणि आपला पॉईंट काढून घ्यायचा। पॉईंट काढून त्यानंतरच स्टिच मारायला सुरुवात करावी। अशा प्रकारे आता मी तुम्हाला शिकवते स्टिच कशी मारायची। फक्त धागा सिंपली वरती काढायचा आहे, त्याच्यातून खोचायचा, सुईमध्ये धागा अडकवायचा, वरती खोचायचा। सेम प्रोसेस तुम्हाला करत राहावी लागणार आहे। मी तुम्हाला खालच्या दिशेने पण कशा प्रकारे धागा अडकवला जातो ते पण तुम्हाला मी दाखवते। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे सुईमध्ये धागा अडकवला जातो। अशा प्रकारे सुईमध्ये धागा अडकवून तुम्ही स्टिच मारू शकता। स्टिच मारणे खूप सोपे आहे। स्टिच खूप छान प्रकारे अशा प्रकारे बसती। तुम्ही बघू शकता पहिल्यांदा मी मोठ्या मोठ्या मारलेल्या आहेत, त्यानंतर छोट्या छोट्या अशा प्रकारच्या स्टिच तुम्हाला शिकायच्या आहेत। तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण एंड नॉट बघणार आहे। तर थँक्यू।